श्री संत निरोबाराय महाराजांचा पालखी सोहळा आज पंढरपूरकडे प्रस्थान झालाय। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे सध्या आपल्या सोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। आज पालखी सोहळा प्रस्थान होतोय, तुम्ही कसं बघता, काय सांगा? निरोबारायांची पालखी त्यांच्या समाधीस्थळ पिंपळनेर येथून पंढरीच्या पांडुरंगाकडे आता मार्गस्थ होत आहे। नुकतंच प्रस्थान झालेलं आहे। मला वाटतं महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या चोबाजूने आषाढीच्या एकादशीला पंढरीच्या पांडुरंगाकडे जात असताना आपल्याला दिसतंय। ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतंय की आता दिवसेंदिवस वारकरी संप्रदायाचं महत्व वाढतंय। सगळे लोक सहभागी होत आहेत, सरकार समर्थन देत आहे, सुविधा उपलब्ध करून देत आहेत, प्रशासन कामाला लागलेलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं शेवटी जुने लोकांना जे लोक आयुष्यामध्ये कमवण्याच्या मागे लागतात त्या लोकांना वारकरी संप्रदायाचं महत्व कळालं आहे आणि वारकरी संप्रदाय हा मोठा होत चाललेला आहे। आपला वारकरी संप्रदायाचा वारसा आहे, कुठं ना कुठं सामाजिक जीवनात आणि राजकारणामध्ये विठ्ठलाची कशी मदत होते, त्यांच्या विचाराची आपल्याला कशी मदत होते? पंढरीच्या पांडुरंगाची विठ्ठलाची कशी मदत होत आहे? शेजारचं पाणी वाहताना तुमच्या टीव्हीला दाखवा, हे पाणी पावसाचं आहे, स्वच्छ आहे आणि उन्हाळ्यात पाऊस पडलाय एप्रिल आणि मे मध्ये, त्याच्यामुळे शेतकरी समाधानी आहे, उत्पन्न येणार आहे, पेरण्या झालेल्या आहेत। आता एकच असं आहे, पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेणं। आता 22 दिवस ही निरंतर दिंडी चालणार आहे आणि पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेणार आहे। सगळ्या राज्य सरकारने सुविधा उपलब्ध करून दिल्यात, प्रशासनाने सुविधा उपलब्ध करून दिल्यात। आम्ही देखील प्रस्थानाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी इथे उपस्थित आहोत। निश्चितच एक आनंदाचा उत्साहाचा हा क्षण आहे आणि हे पाहून अतिशय चांगलं वाटलं। आम्ही देखील भाग्यवान आहे की या सर्व दिंडी सोहळ्यामध्ये आम्हाला आमंत्रित केलं, यांच्यात सहभागी करून घेतलं, त्यामुळं आम्ही देखील भाग्यवान आहोत। कुठेतरी आता जेवढ्या अडचणी येत होते ते सोडवण्याचा प्रयत्न तर होतोय, मात्र पुढील काळात देखील वारकऱ्यांना जे दिंडीमध्ये येणाऱ्या अडचणी त्या संदर्भात काही उपाययोजना करण्याची गरज आहे। उपाययोजनेचा आपण बघितलं असेल बदल कसा असतो की पूर्वीच्या काळात आषाढी एकादशीला पहाटे फक्त मुख्यमंत्री पूजेला पोहोचायचे। आता मुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील, वारकऱ्यांच्या व्यवस्थेला पंढरीच्या पांडुरंगाच्या ठिकाणी पोहोचतात। वाळवंटात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा गेले होते आणि रस्त्याने देखील व्यवस्था कशा कराव्यात हे देखील अलीकडच्या कालखंडामध्ये राजकीय पुढाऱ्यांनी देखील दाखवून दिले। अतिशय चांगलं वातावरण आहे, त्यामुळे बदल होतोय आपलं। तर नक्कीच आपण बघितलं, हे होते विधान परिषदेचे सभापती राम शिंदे। कुठेतरी जे वारी निघतात त्यामध्ये नक्कीच बदल होतानाचा प्रतिक्रिया राम शिंदे यांनी दिली आहे। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहिल्यानगर।